अंगणवाडीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वसतिगृह असेल, शाळा असेल किंवा अंगणवाडी असेल, या अंगणवाडीमध्ये अन्नपुरवठा करताना आपल्याला आता कोणत्या नियमाचं पालन करावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुकाराम मुंढे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काय निर्णय आहेत हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडीमध्ये काय एक मोठा निर्णय घेतला आहे ते आपल्याला बघायचं आहे. नमस्कार, मी राकेश कुमार. आज आपण अंगणवाडीमध्ये कोणता निर्णय आला आहे, कोणता शासनाचा निर्णय आला आहे ते आपण बघू. अंगणवाडीमध्ये एक मोठे अपडेट आले आहे. काय अपडेट आहे ते आपल्या माध्यमातून बघायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील लाखो विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका, शाळा व्यवस्थापन आणि अन्नपुरवठादार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शाळा, अंगणवाडी, वसतिगृह किंवा इतर शासकीय संस्थांना कोणताही प्रकारचा अन्नपुरवठा करायचा असेल तर संबंधित पुरवठादाराकडे वैध परवाना असणे बंधनकारक आहे. हा निर्णय नेमका काय आहे, कोणावर लागू होणार आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काय काळजी घ्यावी, नियमाचे पालन न केल्यास काय कारवाई होऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा निर्णय का घेण्यात आला आहे? गेल्या काही वर्षामध्ये अनेक ठिकाणी शाळा आणि वसतिगृहामध्ये दूषित अन्नामुळे विद्यार्थ्यांची तब्येत बिघडण्याची घटना समोर आल्या आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे FDAने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियम काय सांगतो? यापुढे शाळांना, अंगणवाड्यांना, आश्रमशाळांना, वसतिगृहांना, सरकारी निवासी संस्थांना अन्नपुरवठा करणाऱ्या प्रत्येक पुरवठादाराकडे वैध फूड लायसन किंवा रजिस्ट्रेशन असणे आवश्यकता राहील. परवाना नसल्यास अन्नपुरवठा करण्यास मनाई असेल. हा नियम कोणासाठी लागू आहे? हा नियम मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्था, धान्य पुरवठादार, भाजीपाला पुरवठादार, किराणा साहित्य देणारे, रेडी टू ईट पदार्थ देणारे, कॅन्टीन संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि इतर सर्व पुरवठादारांना लागू होऊ शकते. अंगणवाडी सेविकांनी काय करावे? जर तुमच्या केंद्रावर एखादा पुरवठादार साहित्य देत असेल तर त्यांच्याकडे आवश्यक परवाना आहे का ते तपासा. परवानाची प्रत उपलब्ध ठेवा. शक्य असल्यास त्यांची वैधता तपासा. कालबाह्य परवाना असल्यास वरिष्ठांना माहिती द्या. अन्न स्वीकारताना कोणती काळजी घ्यावी? पॅकेटवर उत्पादन दिनांक पहा. कालबाह्य तारीख पहा. पॅकिंग खराब नाही ते पहा. साहित्य स्वच्छता आहे का ते तपासा. दुर्गंधी किंवा खराब दर्जाचा वाटल्यास स्वीकारू नका. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. लहान मुलाचे रोगप्रतिकार शक्ती कमी असते. दूषित अन्नामुळे फूड पॉयझनिंग, उलट्या, जुलाब, ताप आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षित अन्न हा मुलांचा मूलभूत हक्क आहे. नियमाचे पालन न केल्यास, परवान्याशिवाय अन्नपुरवठा आढळल्यास संबंधित पुरवठादारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तपासणी दरम्यान नियम भंग आढळल्यास दंड किंवा इतर कारवाई होण्याची शक्यता असते. अंतिम कारवाई संबंधित कायदे आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार केले जाईल. सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाचा सल्ला: वरिष्ठाकडून आलेल्या सर्व सूचना वाचा. नोंदी व्यवस्थित ठेवा. अन्न वितरणाची नोंदी ठेवा. स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळा. मुलांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करू नका. पालकांनी काय करावे? मुलांना मिळणाऱ्या अन्नाबाबत माहिती घ्या. अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. मुलांना हात धुवून जेवण्याची सवय लावा. निष्कर्ष आहे, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृहामध्ये सुरक्षित व दर्जेदार अन्नपुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात या नियमाच्या अंमलबजावणी संबंधित विभागाच्या अधिकृत आदेशानुसार केला जाईल. त्यामुळे स्थानिक प्रशासन किंवा महिला व बालविकास विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका, महिला बालविकास विभाग, GR भरती योजना आणि सरकारी अपडेट सर्वात आधी पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.